माझ्या सर्व प्रिय बैलांना बैलपोळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही चुकलं बुकलं असेल तर माफ करून घ्या पब्लिक. मी पण तुमच्या मातलाच नाही का पब्लिक. त्याला म्हटलं पहिले नारळ वगैरे फोडून घेऊ. एक शिंगरू उचललं टाकलं गाडीवर. त्याला म्हणलं चाल भाऊ तुमचे नारळ फोडायचे आमचे नारळ फोडायचे. आता नारळ मला सोडावं लागल्यावर परत तिथे गेल्यावर नारळ वगैरे सोलून घेतले. आता मला नंबर देव धरायचे. प्रत्येकाला नारळ फोडून चालायचं म्हणलं. पहिले हनुमंत आला तर नारळ फोडलं. नंतर शनी महाराज आला. नंतर आलो रेणुक मातेच्या मंदिरात आईला नारळ फोडलं. पुढे 2 देवल्याकडे होते भाऊ पूर्ण काटोनामध्ये नाही का. आता म्हटलं आता बापरे इकडे साप बीप नाही का भाऊ. पण कसं माहितीये का पब्लिक देव खरी भक्ताची परीक्षा घेत राहतो नाही का. माझ्यासाठी कोण येते कोण नाही. आणि संकटामध्ये वाचूचं बळ पण तो देतो असं विषय पब्लिक. नंतर नुसते गाडी फिरायचं काम चालू होतं. काटून तुम्हाला काय सांगू. आता शेवटचा देव आहे दादांनो. दर्शन वगैरे केलं नारळ वगैरे फोडलं. कुठं राखले गाडीवर. त्याला म्हणा बैल पोळा पाहायला जायचंय. तिने खूप आनंद घेतला. लॉकचा काहीच विषय नाही. आणि पब्लिक आजच्या काळामध्ये बोटा मोजण्यात किती बैल राहिले बरं का. बैल जोड्या काय एवढं बैल दिसना आम्हाला गावामध्ये काही विषय नाही. नंतर शूटर आले आमचे वाले. त्यांचं नाद काय झालं बैल बसवायचा. याला म्हणलं अवघड आहे तुमचं आलं. बसत आलं तरी बळबळ बसते बोले अवघड यांचं आलं. जोडी कशी बैलांची याला मानते म्हणा आत केला पण वाया नाही गेला. 2 जोड्या भाऊ खिल्लारे पण अशी 1 नंबर जोड्या नाही का. आणि सांभाळवाले पुढे उभेच बरं का पब्लिक काही विषय येत नाही. आणि खास बैलपोळा आनंद घेण्यासाठी आमचे गावाचे लोकनियुक्त सरपंच अनुराग भोईवले पण उपस्थित होते. तिकडे लय जबर किस्सा भाऊ. बैल आडून धरायचे आणि अखेर सगळे सोडायचे नाही का. म्हणलं एकामेकाच्या बोकाने जर बैल चालणार म्हणलं भेटेनो मग तुम्हाला कळल. अर सुटले अवघड किस्सा आहे बोले बैलांचा. मग एक तर बैल म्हणजे जनावर राहतं भाऊ. कधी काही विषय होईल काही सांगता येणार नाही. आणि पब्लिक आपला पार्ट 1 आहे. पार्ट 2 लवकरात लवकर येईल म्हणजे उद्याच. तर लाईक आणि फॉलो करा. जय श्रीराम.